काल नाही सर आम्ही यांना प्रत्येक वेळेस भेटलोय, त्यांच्याकडून कोणतंच रिस्पॉन्स नाही सर. ह्यांना आम्ही मला जात विचारली, यांनी आम्हाला काय विचारलं, जात विचारलं सर. नाही सर, इथं टेंडरिंग प्रक्रियेमध्ये ही पोरं सांगून राहिले उघड भ्रष्टाचार होते. जर ज्ञानदीपवाल्या संस्थेला टेंडर जात असेल, आम्ही तोच मुद्दा तुमच्या समोर मांडला का पुण्याच्या संस्थेला देत असं तर देऊन टाका, आम्हाला काय नाही बोलावतं. ठीक आहे, ते पोरं एवढे बसून राहिले का तो पोरगा फॉरेन मध्ये शिकते सांगते होते. 1 तास सोबत आज मला फिरके साहेब आले माझे डायरेक्टर, तिथे जायचं. तुम्ही जा ना तिकडं. ह्या पोरायचं म्हणणं 3 दिवस झाले ना. म्हणणं 2 तास काल बसतो आम्ही, 2 तास काल बसतो. आता मला सांगा, तुम्ही युपीएससीचं 10 कोटीचं टर्नओव्हर ठेवलं, 10 कोटीचं टर्नओव्हर मला सांगा कोण आमच्या सारख्या लोकांचं राहील का जी? सर ह्यांच्या तक्रार करून सर 2 महिने झाले सर, ही तक्रार करून नाही सर. हे रिसिव्ह आहे तक्रार करून राहिले, कमीत कमी विद्यार्थ्यांना हे मला सांगा का मोठाले क्लास घेणाऱ्या लोकांसाठी संस्था आहे का? हे मला सांगा. एवढं नाही आहे ना, हे विद्यार्थ्यांसाठी संस्था काढली ना. आपण प्रीबिड मीटिंग त्याच्यासाठी घेत असतो सर. ऍक्शन किती? आता प्रीबिड मीटिंग घेतली तुम्ही, तुम्हाला एवढं समजायला पाहिजे. मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं सर, मी इथं येऊन रिक्वेस्ट केली तरी ते टेंडर तसंच झालं. आता जर टेंडर तसं झालं, आपण पहिल्यांदा भेटतोय. नाही तुम्ही पहिल्यांदा भेटले, पण महाज्योती जर असेच कोणतेही अधिकारी येऊन इथं मॅनेज होत असेल आणि त्याला पैसे भेटत असेल वरतून, तो एक कोणता आहे चंदन सिंग नावाचा माणूस आहे म्हणते, तो पैसे आणून देते म्हणते, गोळा करून देते म्हणते. 25% ठरलंय सर त्यांचं, 25 ते 30. आणि सर यांना गेलो पोलिसांचे सर धमकीवरून. पोरायला पोलिसांच्या धमक्या देतात शिकवलेल्या पोरायले. 23/4/2026 ला तक्रार केली सर. ह्याच्यावर तुम्ही 7 दिवसात नोटीस काढणं गरज आहे काल. सर 1 मिनिट. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार बरं का सर, 7 दिवसात तुम्हाला काहीतरी नोटीस काढायला पाहिजे होती सर. 23/4/2026 ला तक्रार आहे सर. काल आपल्या सगळं डिटेल बोलून झालं. युएसए मधून हे सगळे विषय नाही माझं काम म्हणणं आहे, ते पोरं आंदोलन त्याचं आंदोलन सोडून द्यायचं, त्याच्यावर काहीतरी करा ना. सर हे 2024-25 चा मुलगा होता अभिलाष, आणि 25-26 ला ह्या वर्षी आशुतोष सक्का भाव आला सर. दरवर्षी अशी युएसए मधली पोरं कशी ऍड होतात बरं? तो मुलगा एक्झाम न दिलेला आहे सर. आणि सर त्या ज्ञानदीपचा पेपर जशान तसा आला होता माहिती का महाज्योतीला? जशाला तसा पेपर आला होता. आता हे ज्ञानदीप दत्तक घेतली आहे का आपल्या महाज्योतीनं? आल्यानंतर कुठल्या कॅफे मधून सर चालते ठेवावं लागेल ना, विश्वास तर ठेवावा लागेल. त्याचं आंदोलन मिटवा ना. त्याचं आंदोलन कालच मिटलं ना. त्यांना 2 तास काय दिलं म्हणजे सर कारवाईची नोटीस आम्ही कारवाई करत आहोत. आम्ही म्हणलं सर तुम्ही 10, 15, 20 दिवस द्या, आम्हाला सांगा की 20 दिवसात करतो, 30 दिवसात करतो, असं काहीच नाही सर. त्याच्यावर कारवाई करा सर, तुम्ही ऍक्शन घ्या त्याच्यावर. त्याला त्याची बाजू मांडायची वेळ द्या, त्याच्यावर कारवाई करा, सुनावणी घ्या ना. बोलू ना. ह्या पोरायला लेटर द्या ना, आम्ही सुनावणी एवढ्या दिवसात घेत आहे. सर ते मोगम देतात, फक्त कारवाई करतो. कधी करणार? अनेक वेळा आता सर तुम्हाला सांगतो, माझ्याकडे टाकीचं टेंडर होतं. मी त्या अशोक उईकेच्या पोरीच्या प्रचाराला गेलो. त्याची काय आरती ओळणार आहे का? ऑपोजिशन लीडर असल्यावर मी प्रवक्ता असताना त्यानं मायावर कारवाई केली सर. आणि खोट्या तक्रारी दिल्या, सर्रास खोट्या दिल्या. एकही तक्रार त्याची एकही लिगल नाही आहे, तरी माझी संस्था रद्द संबंधित नाही. तरी हे आता मला काय म्हणायचं आहे, माझ्यासारख्या लोकांवर जेन्युअन लोक जे क्लास घेते त्याच्यावर कारवाई करतो. तुम्ही ज्ञानदीप सारख्या माझ्याकडे व्हिडिओ आहे सर, ह्यांना टाकला, ह्यांनी मला ब्लॉक केलं व्हॉट्सअपला. हा माझा फोन वैयक्तिक फोन आहे सर. एक व्हिडिओ आहे काय अरे सर, तुम्ही सार्वजनिक आहे ना, फोन तरी वैयक्तिक आहे का? तुम्ही सार्वजनिक ठिकाणच्या संस्थेत बसले आहे सर. असं नाही, जे आहे ते आहे. तुम्ही सर त्याला न्याय द्या, त्या ज्ञानदीपवर या संस्थेवर कारवाईची नोटीस बजावा, सुनावणी घ्या त्याच्यावर, आणि सुनावणी घेऊन कारवाई करा त्याच्यावर. ठीक आहे, त्या संस्थेला या टेंडरिंग प्रोसेस मध्ये सहभागी करून घ्यायचं नाही. ज्याचा पेपर येत असेल, नाही तर मग मी इथंच बसून उठणार नाही.